गेली 10 वर्ष विविध किल्ल्यांवर राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्याची परंपरा स्वर्गीय वस्ताद सूरज ढोली यांनी सुरुवात केली। हीच परंपरा कायम राखत शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच आणि हिला रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन यांच्या वतीनं किल्ले सामानगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवराज्याभिषेक दिनी सकाळी गड पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। मुख्य दरवाजापासून शिवयात्रेला सुरुवात झाली। या यात्रेत मर्दानी खेळाचे मावळे हातामध्ये तलवार, दांडपट्टा, विटा घेऊन सहभागी झाले होते। तसंच स्थानिक नागरिक, गिर्यारोहक, निसर्गप्रेमींचाही यात सहभाग होता। बाल शिवाजीचा वेश परिधान करून सहभागी झालेल्या रायभान ढोली आणि राजर्षी शाहू महाराजांची वेशभूषा परिधान केलेल्या युवराज साळुंखे यांनी सर्वांचं लक्ष वेधलं। ही शिवयात्रा गडावरील मुख्य ठिकाणांना भेटी देऊन भवानी मंदिरात पोहोचली। यावेळी शिवरायांच्या जयघोषानं सारा किल्ला दुमदुमून गेला। भवानी मंदिरात प्रथमेश गुरव, सिद्धेश उपारे यांनी विविध मंत्रांद्वारे शिवपुतळ्याला पंचामृत अभिषेक आणि 11 किल्ल्यांवरून आणलेल्या पवित्र जलांनी अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचतर्फे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। यावेळी जिव्हाळा महिला सेवा संस्थेची स्थापनाही करण्यात आली। या सोहळ्याला सुनील शिंत्रे, साधना शिंत्रे, शीतल ढोली, प्रमोद पाटील, अनिल मगर, विनोज कंबोज, चंदन मिरजकर, युवराज साळुंखे, पी.जी. जाधव, महिला संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया दळवी, श्रद्धा नाईकवडी, शिवतेज पाटील, संकेत पाटील, भिकाजी शिंगे, अथर्व सूर्यवंशी, प्रफुल्ल गुरव, सिद्धू उपारे, ओंकार निगुडे, निलेश सातार्डेकर, अमर सातार्डेकर, प्रथमेश गुरव आदी उपस्थित होते।